बालक पारायण उपक्रम. कथारूप श्री गजानन महाराज. निरूपण श्री मोहन भास्कर वराड पांडे. अभिवाचन सौ मेधा मोहन वराड पांडे. अध्याय 4. नमस्कार माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा जय गजानन. बघता बघता 4था अध्याय आला बरं. अजूनही गजानन महाराजांचा मुक्काम भक्त बंकटलाल यांचे घरीच होता. वैशाख महिना सुरू होता. त्या दिवशी अक्षय तृतीया होती. आपल्या विदर्भात अक्षय तृतीया हा मोठा सण असतो. आपले जे पूर्वज स्वर्गवासी झाले त्यांच्या नावाने मातीच्या मडक्यात पाणी भरून दान करण्यात येते. त्या दिवशी चांगला स्वयंपाक करून जेवण देण्याचा प्रघात असतो. चिंचेचे चिंचवणे आणि गोड करंजी म्हणजे कान्होले आवर्जून करतात. सकाळपासून घरोघरी या सणाची धावपळ सुरू असते. असा सणाचा दिवस होता. महाराज बंकटलालकडे लहान मुलांसोबत खेळत बसले होते. त्यांना अचानक चिलिमीची आठवण आली. ते मुलांना म्हणाले, मुलांनो, मी सकाळपासून नुसता बसलोय, चिलीम नाही ओढली, त्यामुळे हैराण झालो. मला चिलीम द्या बरं. आत तंबाखू घाला आणि वर विस्तव ठेवा. विस्तव म्हणजे निखारा, पेटलेला कोळसा. मुलांना आनंद झाला. महाराजांची चिलीम त्यांनी तंबाखू भरून तयार केली, पण त्यावर ठेवायला विस्तव तो नव्हता ना. सणाचा दिवस, स्वयंपाक थोडा उशिरा सुरू होतो, त्यामुळे कोळशाची शेगडी अजून पेटली नव्हती. शेगडीच नाही तर विस्तव कसा मिळणार? त्यामुळे मुलं चिंतावली. आता कसं करायचं? महाराज चिलीम कशी पिणार? मुलांची चिंता बघून बंकटलाल मुलांना म्हणाले, अरे मुलांनो, चिंता कशाला करता? आपल्या घराजवळच जानकीराम सोनार राहतात, हे माहीत आहे ना तुम्हाला. त्यांच्याकडे जा आणि घेऊन या विस्तव. कारण सोनाराचे दुकान सकाळी उघडले की ते आधी बागेसरी म्हणजे शेगडी पेटवतात. कोणी ग्राहक आला तर त्यांचे जवळील सोने त्या बागेसरीवरच वितळवतात. म्हणून त्यांच्याकडे शेगडी पेटली असेलच. त्यांच्याकडे जा आणि घेऊन या विस्तव. मुलं आनंदात उड्या मारत जानकीराम यांच्याकडे आली आणि महाराजांचे चिलिमीसाठी विस्तव मागू लागली. जानकीराम सोनार महाराजांना मानितच नव्हता, त्यामुळे त्याला रागच आला. तो रागावून मुलांना म्हणाला, आज अक्षय तृतीया आहे, सणाचा दिवस आहे, मी कोणालाही विस्तव देणार नाही. मुलांनी आपले हात जोडले. त्यांचा फार जीव होतो महाराजांवर. मुलं म्हणाली, काका, गजानन महाराज देवांचेही देव आहेत. त्यांच्या चिलिमीसाठी विस्तव हवा आहे. शुभ काम आहे हे. आम्ही तर लहान आहोत, तुम्ही तर मोठे आहात ना. महाराज चिलीम पिऊन तृप्त झाले तर ते तुमचे भाग्यच नाही का? सोनाराने ते ऐकले मात्र आणखीन चिडले जानकीराम आणि रागावून मुलांना म्हणाले, कशाचे महाराज? तो चिलीम बहादर गांजा तंबाखू ओढतो, नग्न गावात हिंडतो, वेड्यासारखा वागतो, गटाराचे पाणी पितो. अशा वेड्याला मी साधू मानत नाही. बंकटलाल खुळावला आहे, उगाच त्याच्या नादी लागला. जा पळा, मी काही देणार नाही विस्तव. मला नाही किंमत तुमच्या महाराजांची. आणि ते खरे साधू आहेत ना, मग त्यांनीच निर्माण करावा विस्तव. निघा येथून. मुलं नाराज झाली, दुःखी झाली, रिकाम्या हाताने परत आली बंकटलालांच्या घरी आणि महाराजांना सर्व कथा सांगितली. महाराज हसले आणि म्हणाले, खरं आहे त्यांचं, त्याच्या विस्तवाची आपणास गरज नाहीच. आणि चिलीम आपल्या हाती धरून बंकटलालांना महाराज म्हणाले, बंकटलाल, एक आगपेटीची काडी नुसती वर धर बघू. बंकटलाल म्हणाले, महाराज जरा थांबा, काडी आगपेटीवर घासून पेटवतो. काडी घासल्याशिवाय अग्नी कसा निर्माण होणार? महाराज म्हणाले, जास्त बोलू नको, मी सांगतो तेवढंच कर. काडी घासू नको, नुसती धर या चिलिमीवर. आता समर्थांची आज्ञा. बंकटलालने नुसती काडी चिलिमीवर धरली मात्र. आणि काय आश्चर्य मुलांनो, चिलीम पेटली महाराजांची आणि काडी तशीच राहिली. हा प्रभाव होता महाराजांचा. आगपेटीची काडी घासलीच नाही तरी महाराजांची चिलीम पेटली. आपोआप अग्नी प्रगट झाला आणि काडी तशीच राहिली. जय गजानन. आता इकडे जानकीराम यांच्या घरी काय झालं माहीत आहे का? जानकीराम यांचे घरी सगळे निमंत्रित लोक जेवायला बसले. घरातील स्त्रियांनी सर्वांना सुग्रास भोजन पानात वाढले. चिंचेचे चिंचवणे द्रोणात वाढले. आता सगळे लोक जेवण सुरू करणार तर प्रत्येकाच्या चिंचवण्यात अळ्याच अळ्या.
घाणेरड्या वळवळणाऱ्या अळ्या. सर्वांना किळस आली त्या अळ्या बघून. सर्वजण जेवण न करताच आपापल्या घरी निघून गेले. जानकीरामांना काहीच कळेना. लोक उपाशी गेले, त्यामुळे सर्व अन्नही वाया गेले. जानकीराम खूप उदास झाले, खिन्न झाले. असं का झालं असेल विचारत पडले जानकीराम. मग त्यांना लक्षात आलं, आपणच कारणीभूत आहोत याला. आज सकाळी आपण श्री गजानन महाराजांना विस्तव दिला नाही, त्याचीच ही शिक्षा मिळाली आपल्याला. जानकीराम स्वतःशीच बोलू लागले, गजानन महाराज तर गंगेचे शुद्ध पाणी. मी त्यांना थिल्लर समजलो. तो राजांचा राजा, मी भिकारी समजलो. ते त्रिकालज्ञ, मी वेडा समजलो. तो इच्छा पूर्ण करणारा कल्पवृक्ष, मी बाभूळ समजलो. किती मी दुर्दैवी, संत सेवा करू शकलो नाही. माझा धिक्कार असो. मी माणूस नाही तर 2 पायांचा पशु आहे मी. असा स्वतःला दोष देऊ लागला व आता कसेही करून महाराजांची माफी मागितलीच पाहिजे असे ठरवून ते चिंचवणे सोबत घेऊन जानकीराम तडक बंकटलालांकडे आले. अहो शेठजी, घात झाला हो. मी सकाळी महाराजांसाठी विस्तव दिला नाही, याची मला शिक्षा मिळाली. चांगल्या चिंचवण्यात अळ्या झाल्या हो. लोक उपाशी गेलीत, अन्नही वाया गेले. बंकटलाल म्हणाले, अहो जानकीराम, असं कसं होईल? तुमची चिंच खराब असेल, जुनी असेल. नाही शेठजी नाही, चिंच नवीनच होती. चला तुम्ही घरी माझ्या. बघा त्या चिंचेच्या टरफलांचा ढीग. ते काही नाही शेठजी. आता मला महाराजांच्या पायावर घाला, मी त्यांची क्षमा मागतो. असे म्हणत म्हणत जानकीरामाने महाराजांना अक्षरशः दंडवत घातले. वारंवार माफी मागितली. आपणास विस्तव न दिल्याबद्दल शिक्षा मिळाल्याचे सांगितले. महाराज म्हणाले, अरे जानकीराम, खोटं कशाला सांगतो? तुझे चिंचवणे तर मस्त गोड आहे. अळ्या कुठे आहेत त्यात? म्हणून जानकीरामासह सर्वांनी चिंचवणे बघितले तर काय आश्चर्य, अळ्या गायब, जणू त्या कधी नव्हत्याच. सर्वांना महाराजांचे महत्त्व कळले. जानकीराम तर भक्तच झाला महाराजांचा. असो. आता त्यानंतर जवळजवळ 1 महिन्यांनी म्हणजे ज्येष्ठ महिन्यात महाराज आपल्या भक्तांमध्ये बसले होते. कोणी आंबे कापून महाराजांना फोडी देत होते, तर कोणी महाराजांना वारा घालत होते, तर कोणी खडीसाखर देत होते, तर कोणी चंदन लावित होते महाराजांना. त्या भक्तात चंदूमुखी नावाचा एक भक्त होता. अचानक महाराज चंदूमुखींना म्हणाले, चंदू, हे आंबे मला नकोत. तुझ्या घरी उतरंडीला 2 कानोले आहेत, ते मला आणून दे खायला. चंदू हात जोडून म्हणाला, महाराज, आता कान्होले कसे असणार घरी? इच्छा असल्यास नवीन तळून आणतो महाराज. ताजे नकोत. तुझ्या उतरंडीला आहेत तेच 2 हवे मला. सगळे भक्त चंदूला म्हणायला लागले, जा घरी आणि आणून दे समर्थांना उतरंडीतील कान्होले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उतरंडी म्हणजे काय? तर फार पूर्वीचे काळी घरोघर मातीचे माठ असत. खाली मोठा माठ, त्यावर थोडा लहान माठ, त्यावर आणखी लहान माठ, वर खापराचे म्हणजे मातीचे झाकण. वाळवणीचे टिकाऊ पदार्थ पूर्वी अशा उतरंडीतील माठात ठेवले जायचे, उंदीर मांजर यापासून सुरक्षित. तर चंदू घरी आला, बायकोला महाराजांचा निरोप दिला आणि उतरंडीतील 2 कानोले मागू लागला. बायको म्हणाली, अहो, आपण अक्षय तृतीयेला कानोले केले, 1 महिना झाला, सर्व कानोले संपले. थांबा, पटकन नवीन करून देते महाराजांसाठी. अगो बाई, नवीन नको समर्थांना, जुनेच हवे उतरंडीचे. बायको विचारात पडली. तिने खूप आठवून पाहिले. मग अचानक तिला आठवले, अरे हो, 2 कानोले उरले होते, ते आपण उतरंडीत ठेवले होते, पण आता ते खराब झाले असतील, त्याला बुरशी लागली असेल. असे म्हणत म्हणत तिने उतरंड ढुंढाळली. खरंच सापडले तिला 2 कानोले. थोडे सुकले होते, पण खराब नव्हते झाले. बुरशी तर नाहीच नाही. ती म्हणाली, अहो, महाराज तर खरंच त्रिकालज्ञ आहेत, मीच विसरून गेली होती. चंदू कानोले घेऊन आला. महाराजांनी ग्रहण केले. सर्व भक्त आश्चर्यचकित झाले. असो. शेगावजवळ एक गाव होतं, चिंचोली नावाचं. त्या गावात एक माधव कुलकर्णी नावाचे गृहस्थ होते. म्हातारपण आलं.
पण त्यांनी कधीच देवाचं नाव घेतलं नाही. फक्त आपली बायको, मुलं, संसार यातच पूर्ण आयुष्य गेलं माधवरावांचं. हळूहळू काय झालं की त्याचे सर्व नातलग मरून गेले. माधवराव एकटेच राहिले. मग त्यांना देव आठवले. वारंवार देवाची माफी मागू लागले. शेवटी शेगावी आले श्री गजानन महाराजांकडे आणि बसले उपाशी तापाशी, पश्चात्तापाने होरपळलेले. असाच एक दिवस गेला. शेवटी महाराज जवळ आले आणि म्हणाले, अरे, हेच देवाचे नामस्मरण आधी का नाही केले? अगदी जीव जाण्याच्या वेळी डॉक्टरकडे जाऊन काय फायदा? घराला आग लागल्यावर विहीर खोदून काय फायदा? वेळचे वेळी सर्व करायला हवं माधवा. ज्या नातलगांसाठी मरमर केली ते गेले सोडून तुला. हा संसार अशाश्वत म्हणजे नष्ट होणारा असतो आणि शाश्वत म्हणजे कायम असतो तो भगवंत. त्यालाच तू विसरलास. तुला तर आता तुझ्या कर्माची फळं भोगावी लागणार. त्यातून सुटका नाही माधवा. तरीही माधव ऐकत नव्हते. जेवण करीत नव्हते. देवाचे नाव घेत बसले दारात. शेवटी रात्री महाराजांनी यमराजाचे रूप घेऊन माधवांना भीतीदायक दर्शन दिले. माधव घाबरले. महाराज म्हणाले, हेच तुझं धीटपण आहे का? मी तर तुला फक्त चुणूक दाखविली. माधव म्हणाले, आता तुमचे दर्शन झाले. यमलोक नको, मला वैकुंठाला धाडा. तुम्हाला हे अशक्य नाही महाराज, कृपा करा. महाराज म्हणाले, ठीक आहे माधवा, तुझे मरण जवळ आले आहे. आता गाफील राहू नको. श्रीमन नारायण नारायण असे अखंड भजन कर. माधवाने देहभान विसरून भजन केले आणि वैकुंठास गेले. असो, आता या अध्यायातील अंतिम कथा बघूया. वसंत पूजेच्या आधीचा दिवस आला. महाराज भक्तांना म्हणाले, वैदिक ब्राह्मण बोलवा, वेदमंत्रांचा जागर करावा. वेदांचे श्रवणाने देवांनाही आनंद होतो. पन्ह करा, बर्फी पेढे आणा, चण्याची डाळ भिजवून त्याला मीठ लावा. हे सगळं देऊन वेद म्हणणाऱ्या वैदिक ब्राह्मणांना 1-1 रुपया दक्षिणा द्या. ही महाराजांची वाणी ऐकून भक्त म्हणाले, सांगाल तो खर्च करू महाराज. पण असे वैदिक ब्राह्मण आता शेगावी उरलेच नाहीत. हीच मोठी अडचण आहे महाराज. महाराज म्हणाले, तुम्ही तयारी तर करा खरी. वैदिक ब्राह्मण भगवंत पाठवेल तुमच्या वसंतपूजेला. सर्वांना आनंद झाला. 100 रुपये वर्गणी जमा झाली. भराभर तयारी झाली. सर्व सामान आणले. चंदनाचे उटणे केले, त्यात केशर कालविले, कापूर कालवला आणि काय आश्चर्य, बरोबर दुपारी 2 वाजता वैदिक ब्राह्मण शेगावी आपोआप दाखल झाले. थाटात वसंतपूजा संपन्न झाली. वैदिक ब्राह्मण दक्षिणा घेऊन पुढील गावी निघून गेले. संतांच्या मनात जी इच्छा निर्माण होते ती भगवंत पूर्ण करतात. काही कमी पडत नाही. असा प्रभाव असतो बाळांनो संतांचा. हे वसंत पूजेचं व्रत दरवर्षी, अगदी आजही बंकटलालांचे कुटुंबियांकडून चालविले जाते बरं. इतके वर्ष झाल्यावरही महाराजांची इच्छा व आठवण म्हणून. अशा रीतीने आपला हा 4था अध्याय पूर्ण झाला. आता पुढील रविवारी बघूया आपण अध्याय 5वा. तोपर्यंत जय गजानन.